विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 3 मधील उद्योजकता विकास या संबंधीच्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागामध्ये आज आपण उद्योजकाचे कार्य आणि उद्योजकता विकास या दोन महत्त्वपूर्ण घटकाविषयीची चर्चा करणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने उद्योजकाची कार्य हा जो दुसरा महत्त्वाचा घटक आहे की याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण उद्योजक म्हणजे काय, उद्योजकाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा विचार केलेला आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे उद्योजकता विकासात उद्योजकाची कार्य। आता उद्योजकाला जी वेगवेगळी कार्य करावी लागतात त्यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे नाविन्य। आता नाविन्य म्हणजे नवकल्पकता किंवा कल्पकता किंवा सृजनशीलता। आपण ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार केला तर प्रत्येक ग्राहक हा नाविन्यपूर्ण आवडीच्या स्थायी भावाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजेच ग्राहकाला सातत्याने आपल्या उत्पादनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल हवे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची नाविन्यता हवी असते। मग ही नाविन्यता प्रामुख्याने उत्पादनाच्या बाबतीमध्ये असेल, उत्पादनाच्या किमतीच्या बाबतीमध्ये असेल, उत्पादनाच्या पद्धतीच्या बाबतीमध्ये असेल, तर या सर्व प्रकारच्या नाविन्यतेचा स्वीकार करून उद्योजकाने ग्राहकांना समाधान देण्याच्या उद्देशाने सातत्याने नाविन्यपूर्ण कल्पनांचा विचार केला पाहिजे। त्यानंतर उद्योजकाचं दुसरं महत्त्वाचं कार्य उद्दिष्टांचे निर्धारण। आता उद्दिष्टांचे निर्धारण म्हणजे उद्दिष्टे निश्चित करणे। कारण का, आपल्यासमोर उद्दिष्टच नसेल तर आपण कोणतीही कृती करू शकत नाही। म्हणून उद्योजक ज्या विविध घटकांचे संघटन करतो, विविध घटकांचे एकत्रीकरण करतो आणि त्या सर्व घटकांचं नेतृत्व करतो, त्यावेळेला संघटन, बांधणी किंवा नेतृत्व कशासाठी करायचं हे उद्दिष्टच आपल्यासमोर नसेल तर ती कृती अर्थहीन होते। म्हणून उद्योजकाचं दुसरं महत्त्वाचं कार्य उद्दिष्टांचे निर्धारण, उद्दिष्टे निश्चित करणे। आता उद्योजकाला प्रामुख्याने दोन प्रकारची उद्दिष्टे निश्चित करावी लागतात। एक प्राथमिक उद्दिष्ट आणि दुसरं दुय्यम उद्दिष्ट। आता प्राथमिक उद्दिष्टे आणि दुय्यम उद्दिष्टे ही निश्चित केल्यानंतर व्यवसायाचं प्रथम प्राधान्य उद्दिष्टे कोणती आहे याचा उद्योजकाने विचार केला पाहिजे आणि या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले पाहिजे। एखाद्या वेळेस परिस्थितीमध्ये बदल झाला तर दुय्यम उद्दिष्टे ही काही काळापुरती आपल्याला वेगळी करता येतात आणि प्रथम उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करावे लागते। म्हणून उद्योजकाचं दुसरं महत्त्वाचं कार्य उद्दिष्टांची निश्चितता करणे, उद्दिष्टांचे निर्धारण करणे। त्यानंतर उद्योजकाला बाजाराचा विकास करावा लागतो। कारण कोणत्याही व्यवसायाचं उद्दिष्ट वस्तूचं उत्पादन करून त्या वस्तूची विक्री होईपर्यंत साध्य होत नाही। म्हणून ग्राहकाची मागणी समजून घेणे व त्यानुसार ज्या बाजारपेठेमध्ये ग्राहक आपल्या उत्पादनाला मागणी करतो, ज्या बाजारपेठेमध्ये आपल्या उत्पादनाला पोषक वातावरण आहे अशा बाजारपेठेचा शोध घेणे आणि त्या बाजारपेठेमध्ये योग्य त्या वितरण मार्गाचा अवलंब करून नवनवीन बाजारपेठांचा विकास करणं हे उद्योजकाचं कार्य आहे। यामध्ये प्रामुख्याने उद्योजक बाजारपेठेच्या विकासासाठी स्वतंत्रपणे व्यवसायात संशोधन आणि विकास विभाग चालवतो आणि या संशोधन आणि विकास विभागाअंतर्गत वेगवेगळे संशोधन करून, वेगवेगळे सर्वेक्षण करून
ग्राहकांच्या मानसिकतेमध्ये काय बदल होत आहे, आपल्या उत्पादनाच्या दर्जाबाबत ग्राहकाची काय मानसिकता आहे, किमतीबाबत काय मानसिकता आहे, या सर्व घटकांचा विचार उद्योजकाला करावा लागतो आणि त्यानुसार बाजारपेठेचा विकास करावा लागतो. त्यानंतर उद्योजकाला करावं लागणारं महत्त्वाचं काम म्हणजे नवीन तंत्रज्ञान अवगत करणे. आता प्रामुख्याने उत्पादन प्रक्रियेचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला उत्पादन प्रक्रिया, कच्चा माल या सर्व तंत्रज्ञानामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान कोणतं आहे हे तंत्रज्ञान अवगत करणे, या तंत्रज्ञानाचा शोध लावणे आणि या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आपल्या व्यवसायामध्ये करणं शक्य होईल अशी यंत्रणा व्यवसायामध्ये निर्माण करणे हे उद्योजकाचं महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर उद्योजकाला एक महत्त्वाचं काम करावं लागतं ते म्हणजे चांगले संबंध प्रस्थापित करणे. कारण का कोणत्याही व्यवसायाचं यश हे व्यवसायाच्या भौतिक घटकावर म्हणजेच इमारत, भांडवल, यंत्रसामुग्री याच्यावर जितकं अवलंबून आहे त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं अधिक व्यवसायाचं यश हे व्यवसायाच्या मनुष्यबळावर अवलंबून आहे. मग या मनुष्यबळामध्ये व्यवसायातील वरिष्ठ अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यापर्यंतच्या घटकांचा समावेश होतो. मग या घटकांचे आपापसातील संबंध चांगले निर्माण करणं हे उद्योजकाचं कार्य आहे. कारण का व्यवस्थापन आणि कर्मचारी यांचे संबंध जोपर्यंत चांगले असत नाहीत तोपर्यंत दोन्ही घटकांचं परस्परांना सहकार्य मिळत नाही. म्हणून उद्योजक हा व्यवसायातील सर्व मानवी घटकांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. उद्योजकाला कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहे, वरिष्ठांची मतं काय आहे हे समजून घेता आलं पाहिजे आणि कर्मचारीही दुखावणार नाही आणि वरिष्ठही दुखावणार नाही किंवा कर्मचाऱ्यावर अन्यायही होणार नाही याबाबतची भूमिका किंवा या संबंधीची भूमिका ही उद्योजकाला घ्यावी लागते. त्यानंतर उद्योजकाला एक महत्त्वाचं काम करावं लागतं ते म्हणजे निधीची उपलब्धता. प्रामुख्याने जेव्हा आपण व्यवसायाचा किंवा आर्थिक कृतीचा विचार करतो तेव्हा व्यवसायाचीच नव्हे तर व्यक्तीची सुद्धा कोणतीही कृती निधीशिवाय म्हणजे भांडवलाशिवाय उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून व्यवसायाच्या दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्यासाठी भांडवलाची उपलब्धता करून देणं हे उद्योजकाचं कार्य आहे. व्यवसायामध्ये प्रामुख्याने दैनंदिन प्रक्रिया राबविणे, कच्चा माल खरेदी करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन देणे आणि वितरण यंत्रणा राबविणे यासाठी भांडवलाची आवश्यकता आहे. व्यवसायाच्या गरजेनुसार जर आपण भांडवल उपलब्ध करून दिलं नाही तर कदाचित या अगोदर आपण वेगवेगळ्या घटकावर जो भांडवली खर्च केलेला असतो किंवा खर्च केलेला असतो हा खर्चही वाया जाण्याची शक्यता असते. म्हणून हा खर्च वाया जाऊ नये आणि आतापर्यंत केलेल्या कार्याला यश प्राप्त व्हावं म्हणून उद्योजकाचं भांडवल उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं कार्य आहे. यामध्ये उद्योजक भांडवलाच्या किंवा निधीच्या वेगवेगळ्या मार्गाचा आणि साधनांचा विचार करू शकतो. यामध्ये अंतर्गत साधने असतील किंवा बाह्य साधने असतील. व्यवसायाच्या भांडवलाची गरज आणि निधीची उपलब्धता या दोन्ही घटकांमध्ये समन्वय निर्माण करून कोणत्याही परिस्थितीत व्यवसाय आर्थिक अडचणीतून जाणार नाही याची दक्षता घेणं ही उद्योजकाची जबाबदारी आहे. त्यानंतर उद्योजकाला महत्त्वाचं करावं लागणारं कार्य म्हणजे निर्णय घेणे. वास्तविक पाहता असं म्हटलं जातं की कोणताही उद्योग हा निर्णयाशिवाय पुढे जाऊ शकत नाही.
म्हणजे केवळ आपण विचार केले म्हणजे उद्योग अंमलात आला असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून उद्योजकाला आपण जो विचार करतो किंवा आपण ज्या योजना आखलेल्या आहेत त्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक असतात. मग हे निर्णय प्रामुख्याने कच्च्या मालाच्या बाबतीत असतील, कर्मचाऱ्यांमध्ये कामाच्या वाटपाच्या बाबतीत असतील, उत्पादनाच्या किमतीच्या बाबतीत असतील, बाजारपेठेच्या बाबतीत असतील. तर व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी उद्योजकाला जे निर्णय घ्यायचे हे निर्णय तात्काळ घेणे हे उद्योजकाचं कार्य आहे. कारण का, जर आपण वेळेत निर्णय घेतला नाही तर उशिरा घेतलेल्या निर्णयाचे सुद्धा फायदे घेता येत नाही. म्हणून वेळेत आणि अचूक निर्णय घेणं हे उद्योजकाचं कार्य आहे. त्यानंतर आपल्याला एका महत्त्वाच्या घटकाचा विचार करायचा आहे की प्रामुख्याने एक व्यवसाय यशस्वी चालवायचा असेल तर उद्योजकाला जे वेगवेगळे कार्य करावे लागतात त्या कार्यांचा विचार केल्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे उद्योजकतेचा विकास कसा करायचा. उद्योजकतेचा विकास करायचा असेल तर आपल्याला कोणकोणत्या घटकांचा विचार करावा लागेल. तर सर्वसामान्यपणे पहिल्यांदा आपण विचार करू शकतो की उद्योजकता विकास म्हणजे काय. उद्योजकता हे व्यक्ती किंवा समूहाचे हेतुपूर्ण कार्य आहे ज्यामध्ये आर्थिक वस्तू व सेवांच्या निर्मितीतून नफा मिळविण्यास सुरुवात करणे, तो टिकविणे आणि वाढविणे यांचा समावेश होतो. म्हणून उद्योजकता म्हणजे काय, तर हेतुपूर्ण कार्य ज्या कार्यात वस्तू व सेवेच्या निर्मितीतून नफा मिळविणे, नफा टिकविणे आणि तो वाढविणे म्हणजे उद्योजकता विकास. थोडक्यात व्यवसाय स्थापन करणे, व्यवसाय चालविणे आणि व्यवसायास स्थैर्य प्राप्त करणे म्हणजे उद्योजकता विकास. आता उद्योजकतेची वैशिष्ट्ये कोणती आहेत किंवा उद्योजकता विकसित करायचं आहे, एखादा उद्योग स्थापन करायचा आहे म्हणजे नेमकं उद्योजकाला काय करायचं आहे, उद्योजकाने नेमकं काय केलं पाहिजे ज्यामुळं एखादा उद्योग किंवा एखादा व्यवसाय मूर्त स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येईल. तर यामध्ये प्रामुख्याने उद्योजकाला करावं लागणारं महत्त्वाचं कार्य म्हणजे नाविन्यपूर्ण, त्याला इनोव्हेशन्स आपण म्हणतो. तर उद्योजकाला उद्योजकतेच्या विकासासाठी करावं लागणारं महत्त्वाचं काम म्हणजे नाविन्यपूर्ण. कारण कोणत्याही व्यवसायासमोरचं महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा आव्हान जर कोणतं असेल तर ते ग्राहकाचं समाधान करणे. मग भारतीय ग्राहक हा कधी समाधानी होऊ शकतो, तर भारतीय ग्राहकाचा एक स्वभाव आहे किंवा ग्राहकाचा एक स्वभाव आहे की या ग्राहकाला सातत्याने नाविन्यता, कल्पकता आणि सृजनशीलतेने बनवलेल्या उत्पादनाची गरज असते. सातत्याने तो त्या वस्तूचा, उत्पादनाचा स्वीकार करीत असतो. म्हणून उद्योजकतेच्या विकासातला पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाविन्यपूर्णता. पण नाविन्यपूर्णता कशी आणता येईल, यासाठी व्यवसायामध्ये उद्योजकाने सातत्याने संशोधन आणि विकास विभाग चालविला पाहिजे व त्या अंतर्गत उत्पादनाच्या नव्या पद्धती, उत्पादनाचं नवं तंत्र, कच्च्या मालाच्या शोधाचे पर्याय, कच्च्या मालाचं तंत्र, उत्पादनाची पद्धती, कच्च्या मालाचे वेगवेगळे स्रोत, नवीन बाजारपेठेचा शोध, उत्पादनाच्या किमतीमध्ये झालेला बदल, उत्पादनाच्या स्वरूपामध्ये झालेला बदल, उत्पादनाच्या आकारामध्ये झालेला बदल, उत्पादनाच्या रंगामध्ये झालेला बदल किंवा उत्पादनाच्या पॅकिंग किंवा बांधणीमध्ये झालेला बदल, हे ग्राहकाला सातत्याने आवडतो. म्हणून ग्राहकाची मागणी पूर्ण करून ग्राहकांना समाधान द्यायचं असेल तर उद्योजकाने नाविन्यपूर्णपणे
उद्योजकतेचा विकास केला पाहिजे. त्यानंतर उद्योजकता विकासाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक कृती. कुठलीही कृती जर अर्थाशिवाय होत असेल, पैशाशिवाय होत असेल, तर त्या कृतीला काहीही अर्थ नाही असं म्हटलं जातं. म्हणजे अर्थाशिवायची कृती ही अर्थहीन असते व्यावसायिक क्षेत्रामध्ये. म्हणून उद्योजकाचं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे आर्थिक कृती असेल असे कार्य करणे. मग या आर्थिक कृतीमध्ये उद्योजकाचं वैशिष्ट्य काय असतं की मानवाच्या गरजा भागविणे, मानवाच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे आणि मानवाच्या गरजा भागवत असताना, त्यांच्या गरजा पूर्ण करत असताना त्यातून जो नफा मिळतो, पैसा मिळतो, हा पैसा मिळविणे आणि ही कृती पुन्हा पुन्हा करणे, हे उद्योजकता विकासाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर संघटनेची बांधणी उद्योजकतेचं वैशिष्ट्य. मग उद्योजकता विकसित झाली म्हणजे नाविन्यपूर्ण पद्धतीचा स्वीकार झाला, आर्थिक कृतीचा स्वीकार झाला. त्याच्यानंतर उद्योजकता विकासामध्ये एक महत्त्वाचं काम करावं लागतं ते म्हणजे संघटनेची बांधणी. तर संघटनेमध्ये भौतिक घटकांचा आणि अभौतिक घटकांचा समावेश होत असतो. भौतिक घटकामध्ये भूमी, भांडवल, इमारत इत्यादींचा, तर अभौतिक घटकामध्ये मनुष्यबळाचा समावेश होत असतो. उद्योजकता विकसित करायची असेल तर उद्योजकाला संघटनेची बांधणी करावी लागते. मग ही बांधणी करीत असताना त्या बांधणीमध्ये स्थल उपयोगिता, काल उपयोगिता, रूप उपयोगिता इत्यादींचा विचार करून व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होतील अशा पद्धतीने संघटनेची बांधणी करणे हे उद्योजकतेच्या विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यानंतरचा उद्योजकता विकासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सृजनशील कार्य. आता सर्जनशील कार्य म्हणजे काय की सातत्याने नवनवीन कल्पना, नवनवीन विचार, नवनवीन तंत्र, नवनवीन पद्धती यांचा अवलंब व्यवसायात करून सातत्याने नाविन्यपूर्ण वस्तू किंवा सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देणे. कारण का ग्राहक उपलब्ध असलेल्या उत्पादनामध्ये नाविन्यता शोधत असतो आणि जर नाविन्यता इतर स्पर्धकांनी उपलब्ध करून दिली तर ग्राहक आपल्या उत्पादनाला स्वीकारत नाही, प्रतिसाद देत नाही. म्हणून उद्योजकांनी सातत्याने सृजनशीलतेचा, कल्पकतेचा, परिवर्तनशीलतेचा आणि नाविन्यपूर्णतेचा अवलंब करून व्यवसायात सृजनशील कार्य केले पाहिजे. या कार्यातून उत्पादनाची किंमत, उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाचं स्वरूप, उत्पादनाचा आकार, उत्पादनाचा रंग, उत्पादनाची बांधणी इत्यादीमध्ये कल्पकता आणणे शक्य होईल. त्यानंतर उद्योजकाला करावं लागणारं महत्त्वाचं काम म्हणजे व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास. जो उद्योग यशस्वी होतो त्या उद्योगाने नफ्यापेक्षा अधिक व्यवस्थापकीय कौशल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. व्यवस्थापकीय कौशल्य म्हणजे काय की व्यवसायाच्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी जी वेगवेगळी कार्य करावी लागतात, नियोजन, संघटन, संचालन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय आणि नियंत्रण, या वेगवेगळ्या कार्यासाठी आवश्यक व्यवस्थापकीय कौशल्ये विकसित करणे आणि त्यांचा व्यवसायामध्ये अवलंब करणं हे उद्योजकतेच्या विकासाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण का व्यवस्थापनामध्ये नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे उद्योजकतेचे अतिशय महत्त्वाचे पैलू मानले जातात. त्यामुळे उद्योजकाने
व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर उद्योजकतेच्या विकासासाठी कौशल्यपूर्ण व्यवस्थापन विकसित केले पाहिजे. सर्वसामान्यपणे व्यवस्थापन म्हणजे काय, तर व्यवसायाची जी उद्दिष्टे आहेत या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी ज्या ज्या घटकाकडून आपल्याला काम करून घ्यावं लागतं त्या घटकाकडून योग्य वेळेत आणि योग्य दर्जाचं काम करून घेण्यासाठी जी कौशल्य वापरली जातात त्या कौशल्याला आपण व्यवस्थापकीय कौशल्य असं म्हणत असतो. म्हणून उद्योजकाचं सगळ्यात महत्त्वाचं जर काम कोणतं असेल तर ते म्हणजे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन करणे. जर व्यवसायामध्ये कौशल्यपूर्ण व्यवस्थापनाचा अवलंब होत नसेल तर व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाही. कारण कुठल्याही व्यवसायाचं यश हे कौशल्यपूर्ण व्यवस्थापनावर अवलंबून आहे. जर व्यवसायामध्ये कौशल्यपूर्णता नसेल, प्रभावी व्यवस्थापन नसेल, कार्यक्षम व्यवस्थापन नसेल तर व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाहीत. म्हणून उद्योजकतेच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे कौशल्यपूर्ण विकास, व्यवस्थापन विकास. त्यानंतर उद्योजकतेच्या विकासामध्ये व्यवस्थापकाला किंवा उद्योजकाला एक महत्त्वपूर्ण काम करावं लागतं ते म्हणजे जोखीम पत्करणे. आता जोखीम म्हणजे धोका. कारण उद्योजकाच्या अनेक व्याख्यांपैकी एक महत्त्वाची व्याख्या सांगितली जाते की उद्योजक म्हणजे कोण, जो निश्चित किमतीला वस्तू खरेदी करतो आणि अनिश्चित किमतीला विकतो अशा व्यक्तीला उद्योजक असं म्हटलं जातं. मग निश्चित किमतीला म्हणजे तो खरेदी करतानाची किंमत निश्चित आहे, परंतु तो किती किमतीला विकेल हे मात्र निश्चित नाही, अनिश्चित आहे. म्हणून उद्योजकतेचा विकास करायचा असेल तर जोखीम पत्करली पाहिजे. आता व्यावसायिक क्षेत्राचा जर आपण विचार केला तर जोखीम ही वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामध्ये प्रामुख्याने काही जोखीमांच्या बाबतीमध्ये आपल्याला संरक्षण घेता येतं तर काही जोखीमांच्या बाबतीमध्ये संरक्षण घेता येत नाही. काही जोखीमांचं मूल्यमापन करता येतं, काही जोखीमांचं मूल्यमापन करता येत नाही. म्हणून उद्योजकाने उद्योजकतेचा विकास करायचा असेल तर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जोखीमा तो पत्करतो त्या जोखीमांचं वर्गीकरण उद्योजकाला करता आलं पाहिजे. जी जोखीम तो संरक्षित करू शकतो आणि ज्या जोखीमाला संरक्षण देता येत नाही अशा प्रकारे जोखीमांचं वर्गीकरण करून विमेय संरक्षण असलेली जोखीम वेगळी करणे आणि विमेय संरक्षण नसलेली जोखीम वेगळी करणे व त्यातून विमेय संरक्षण नसलेल्या जोखीमांच्या बाबतीमध्ये उद्योजकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे. कारण का, उद्योजक जेव्हा जोखीम पत्करतो तेव्हाच त्याला इतरांपेक्षा वेगळं अस्तित्व सिद्ध करता येतं. म्हणून जो जोखीम स्वीकारतो तो उद्योजक. म्हणून उद्योजकतेचा विकास करायचा असेल तर जोखीम स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर उद्योजकतेच्या विकासासाठी करावं लागणारं महत्त्वाचं काम म्हणजे रिक्त भरण. आता रिक्त भरण म्हणजे काय, की ज्या ठिकाणी कमतरता आहे, ज्या ठिकाणी उणीव आहे ती भरून काढणे. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा उद्योगामध्ये जर आपण विचार केला तर रिक्त भरण हे प्रामुख्याने व्यवसायाच्या उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टीने रिक्त भरण अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का, व्यवसायातील कर्मचारी काम करतात तेव्हा त्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, व्यवसायातील कर्मचारी काम करतात तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा दर्जा,
कच्च्या मालाचा दर्जा, बांधणी किंवा वितरण व्यवस्था यामध्ये असलेली कमतरता, म्हणजे अगदी कच्च्या मालाच्या खरेदीपासून, कच्च्या मालाची खरेदी असेल, उत्पादन प्रक्रिया असेल, वितरण असेल, बांधणी असेल, व्यवस्थापकीय कौशल्य असतील किंवा कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता असेल, यापैकी कोणत्याही घटकामध्ये जर उणीव असेल तर ती उणीव भरून काढल्याशिवाय उद्योजकतेचा विकास होऊ शकत नाही. म्हणून उद्योजकाने उद्योजकतेचा विकास करायचा असेल तर जिथं कमी तिथं आम्ही या न्यायानं कार्य केलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही ठिकाणी उणीव जर निर्माण झाली तर ती उणीव तशीच न ठेवता ती भरून काढणे आणि भविष्य काळामध्ये ती उणीव नव्यानं निर्माण होणार नाही याबाबत आवश्यक दक्षता घेणे हे उद्योजकतेच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे आहे. तर सर्वसामान्यपणे आजच्या या भागात उद्योजकाला जी वेगवेगळी कार्य करावी लागतात त्या कार्यांचा आपण विचार केला आणि उद्योजकतेच्या विकासामध्ये जी महत्त्वाची टप्पे आहेत या टप्प्यांचा आपण विचार केलेला आहे. धन्यवाद.